आहे। नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या नावाखाली साताऱ्यामधील पर्यावरण दृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन सुरू असल्याची माहिती आहे। महाबळेश्वर तालुक्याच्या कांदाटी खोऱ्यामध्ये सध्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाची कामे सुरू आहेत। यासाठी लागणारा मुरुम, खडी, क्रश सँड याचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन ठेकेदाराकडून केलं जात आहे। या भागामध्ये उत्खनन करण्यास परवानगी नसतानाही अवैधपणे उत्खनन कुणाच्या सांगण्यावरून होतंय असा सवाल नागरिक विचारतायत। तर ठेकेदारांच्या अवैध कामांकडे कुणाचं लक्ष नाही का असा सवालही या निमित्तानं उपस्थित होतोय आणि पर्यावरण प्रेमी हा सवाल विचारताना दिसतायत। दरम्यान महसूल प्रशासन संबंधित प्रकरणाकडे दुर्लक्ष का करतंय असा सवालही नागरिक विचारतायत। नवीन महाबळेश्वर प्रकल्प होऊ घातलेला आहे। या प्रकल्पाला अनेक पर्यावरणवादी लोकांनी विरोध केलेला आहे। असं असताना नवीन महाबळेश्वरच्या विकासासाठी किंवा तापोळा कांदाटी खोऱ्यातील रस्ते निर्मितीसाठी जो काही शासनाचा फंड आलेला आहे त्या रस्त्याच्या निर्मितीसाठी लागणारं उत्खनन आहे ते आहेर गावातील आहेर मुरा म्हणून जे गाव आहे त्या गावामध्ये सध्या उत्खनन सुरू आहे। तिथले जे विकास कामं करणारे जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदार रत्नप्रभा कंस्ट्रक्शन असेल आणि इतर या लोकांनी तिथं उत्खनन सुरू केलेलं आहे आणि हे उत्खनन सुरू करत असताना कोणतीही परवानगी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाची घेतलेली नाही। नवीन महाबळेश्वर प्रकल्पांतर्गत महाबळेश्वर तालुक्यात सध्या अनेक विकास कामं सुरू आहेत। यामध्ये रस्त्यांची सुद्धा कामं सुरू आहेत। मात्र ही कामं करत असताना या ठिकाणी गौण खनिजाचं उत्खनन केलं जातंय ते सुद्धा बेकायदेशीर अशा प्रकारचे आरोप मध्यंतरी होऊ लागले होते। याच्यानंतर काही बातम्या सुद्धा माध्यमांमध्ये आल्या की या ठिकाणी बेसुमार उत्खनन सुरू आहे ते सुद्धा बेकायदेशीर आहे। आणि ज्या ठिकाणी उत्खनन सुरू आहे महाबळेश्वरमधलं जे आहेर गाव आहे या आहेर गावाच्या आसपास परिसरात जे उत्खनन सुरू आहे या ठिकाणी मी आहे। तुम्हाला इथलं सगळं मी दृश्य दाखवतो। आपण पाहू शकता या ठिकाणी सध्या रियालिटी चेक आपण करत आहोत आणि या ठिकाणी नक्की उत्खनन कशा पद्धतीनं होतंय हे दाखवण्याचा प्रयत्न आपण करतोय। आपण पाहू शकता या ठिकाणी सध्या या रस्त्यांसाठी लागणारी खडी जी आहे किंवा मुरुम आहे याचं उत्खनन सुरू आहे आणि याला परवानगी आहे की नाही हे सुद्धा अजूनपर्यंत कळालेलं नाही आहे। जेव्हा आपण संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं की उत्खनन जे होतं आहे याला परवानगी आहे की नाही किंवा परवानगी असेल तर नक्की त्याला किती परवानगी होती आणि उत्खनन किती झालं आहे याची आम्ही तपासणी करतो आहे। काम सध्या थांबवलेलं आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात येतं आहे। मात्र काम थांबवल्याचं चित्र अजूनपर्यंत पाहायला मिळत नाही। या ठिकाणी बेकायदेशीर क्रशरसुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि हे सगळं दृश्य आपण पाहतो आहे की या ठिकाणी गौण खनिज या ठिकाणी खरं तर सेन्सिटिव्ह झोन म्हणून हा महाबळेश्वर आहे आणि या ठिकाणी कुठल्याही उत्खननाला परवानगी नाही आहे। जर शासकीय प्रशासकीय कामं होत असतील तर उत्खनन करून दिलं जातं। मात्र संबंधित ठेकेदारानं याची परवानगी काढली आहे का हे सुद्धा अजून खरं पाहायला गेलं तर माध्यमांपर्यंत याची माहिती नाही आहे आणि विचारायला गेलं तर ती माहिती आपल्यापर्यंत मिळत नाही। याच्यामुळं हे बेसुमार चाललेलं उत्खनन जे आहे हे कधी थांबणार असा प्रश्न सध्या पर्यावरणप्रेमी विचारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं महाबळेश्वर जे हिरवंगार आहे ते बकाल करण्याचा प्रयत्न करू नका अशी सुद्धा मागणी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन तुषार जाधव समी सचिन जाधव न्यूज 18 लोकमत महाबळेश्वर सातारा।